भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. जर तू आज या क्षणी हा व्हिडिओ सोडून जाण्याचा विचार करत असशील तर लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सल्ल्याला पाठ दाखवत आहेस. गेल्या कित्येक दिवसांपासून तुझ्या मनाला जी अस्वस्थता खात आहे, एका गूढ संकटातून सुटण्यासाठी तू जीवाचा एकांत करत आहेस, त्याचं मूळ कारण सांगण्यासाठी आज स्वामींनी तुला या ठिकाणी थांबवलं आहे. हा कोणताही अचानक घडलेला प्रसंग नाही, तर काळाने तुझ्यासाठी रचलेली एक दैवी भेट आहे. आज सूर्यास्ताच्या आधी तुझ्या कानावर एक अशी बातमी पडणार आहे जी ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, पण पुढच्या क्षणी तू आनंदाने स्वामींसमोर नतमस्तक होशील. तर आज तुझ्या स्वामी माऊलींवर उरल्या सुरल्या श्वासा इतकाच खरा विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी फक्त तुमचा आहे असं लिहून तुझी निष्ठा सिद्ध कर. माझ्या बाळा, मनाचा गोंधळ थांबव आणि आधी स्थिर हो. तू सतत धावत असतोस, पण तुला कुठे पोचायचं आहे हेच तुला माहीत नाहीये. तू रोज विचार करतोयस की मी कोणाचे काय वाकडे केले, मी तर नेहमी सरळ मार्गाने चाललो, मग माझ्याच नशिबाच्या वाटेला हा काट्यांचा प्रवास का आला. माझ्या भक्ता, हा काट्यांचा प्रवास कोणा दुसऱ्याने निर्माण केलेला नाही, तर हा तुझ्याच आयुष्यातील भ्रमाचा पडदा दूर करण्यासाठी आलेला एक कठीण काळ आहे. ज्या लोकांना तू स्वतःची सावली समजत होतास, ज्यांच्या एका शब्दासाठी तू स्वतःचे हसणे विसरून धावलास, त्यांनीच आज तुला अशा वळणावर आणून सोडले आहे जिथे तुझा स्वतःवरचाही विश्वास उडेल. पण विसरू नकोस, जेव्हा जगाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा साक्षात समर्थांचे द्वार उघडे होते. तुझ्या घरातील ऊर्जेसाठी सध्या एक मोठा बदल जाणवत आहे. घरातील उंबरठ्यावरून आता पाऊल आत ठेवले की मनात अचानक उदासीनता येते, चिडचिड वाढते. लहान सहान गोष्टींवरून घरातील लोकांमध्ये वाद होतात आणि नंतर प्रत्येकाला पश्चाताप होतो. याचे कारण समजून घे. तुझ्या प्रगतीची आणि तुझ्या चांगुलपणाची चर्चा लोकांच्या घराघरात सुरू आहे. लोकांची नजर केवळ वस्तूंना लागत नाही, तर ती माणसाच्या चुकालाही पोखरणार असते. स्वामी तुला आज एक नवीन आणि कडक संकेत देत आहेत. तुझ्या घरातील अन्नपूर्णा म्हणजेच तुमचे स्वयंपाकघर आणि घरातील पाण्याचे स्थान नेहमी दोषमुक्त ठेवा. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवून झोपू नका, कारण त्यामुळे घरातील लक्ष्मीचा मार्ग खंडित होतो. तुझ्या मनात एका जुन्या अपमानाचा राग अजूनही जळत आहे. कुणीतरी भर चौकात किंवा 4 लोकांसमोर तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली होती. तुझ्या गरिबीवर किंवा तुझ्या अपयशावर बोट ठेवून तुला हिणवलं होतं. तो अपमान तू आजही विसरू शकला नाहीयेस. रात्री जेव्हा तू डोळे बंद करतोस तेव्हा तुझा शब्द तुझ्या कानात घुमतात आणि तुझे डोळे अश्रूंनी भरून येतात. पण माझ्या लाडक्या भक्ता, ज्यांनी तुझा अपमान केला त्यांनी तुझा नाही तर स्वतःच्या कर्माचा विनाश ओढवून घेतला आहे. तुला कोणाचा सूड घ्यायचा नाहीये, कारण साक्षात महाकाळ आता तुझ्या न्यायासाठी सज्ज झाला आहे. तुझा येणारा काळ हा एवढा मोठा असेल की आज नाव ठेवणारे उद्या तुझ्या नावाचा जय जयकार करतील. जर तुला हा न्याय मान्य असेल तर कमेंटमध्ये आत्ताच जय स्वामी समर्थ असं टाईप कर. माझ्या लाडक्या भक्तांनो, पुढच्या काही मिनिटात तुझ्या नशिबावर लागलेली गरिबीची आणि कष्टाची कुलप साक्षात स्वामींच्या एका दृष्टीने तुटणार आहेत. जर तुला तुझ्या घरातील पैशांची चणचण मुळापासून उपटून टाकायची असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला तुझ्या व्हॉट्सअपवरील 5 प्रामाणिक ग्रुपमध्ये शेअर कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन नक्की दाब. माझ्या लेकरा, पैशांची कमतरता माणसाला आतून किती पोखरते हे स्वामी जाणून आहेत. तू पैशासाठी कष्ट करत आहेस, प्रामाणिकपणे मेहनत घेत आहेस, पण तरीही महिनाअखेरीस तुझ्या हातात काही शिल्लक राहत नाही. कर्ज फिटण्याऐवजी वाढत चालले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा हा केवळ हाताने केलेल्या कष्टाने येत नाही, तर तो माणसाच्या विचारांच्या शुद्धतेने टिकतो. जर तू सतत मनात भीती आणि कमतरतेचा विचार करत राहिलास तर तू गरिबालाच आमंत्रण देत आहेस. आजपासून स्वतःला दारिद्र्य समजणे बंद कर. तू ब्रह्मांड नायकाचे लेकरू आहेस. राजाचा मुलगा कधीच लाचार होत नसतो. तुझ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी आज तुला निसर्गाचा एक अत्यंत गुप्त नियम सांगतात. जेव्हा तू कोणाला पैसे देतोस किंवा कोणाकडून घेतोस तेव्हा मनात कधीही त्रागा किंवा राग ठेवून व्यवहार करू नकोस. दिलेला पैसा आनंदाने दे आणि आलेला पैसा स्वामींचा आशीर्वाद समजून स्वीकार. याशिवाय दर गुरुवारी
सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर थोडे हळदीचे पाणी शिंपडत जा. हळद ही समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या एका साध्या कृतीने तुझ्या घरातील अलक्ष्मी बाहेर पडेल आणि स्थिर लक्ष्मीचा वास सुरू होईल. करून पहा. हा कोणताही अंधविश्वास नाही, तर ही ऊर्जेची मांडणी आहे. तुझ्या मनात सध्या एक नवीन मार्ग निवडायची प्रचंड इच्छा आहे. तुला जुनी नोकरी किंवा जुना व्यवसाय सोडून काहीतरी वेगळे करायचे आहे, जिथे तुला सन्मान मिळेल. पण तुझ्या पाठीवर हात ठेवायला कोणीही तयार नाहीये. सगळे तुला भीती घालत आहेत. स्वामी तुला आज अभयवचन देत आहेत. जर तुला अंतरात्मा तुला होकार देत असेल तर लोकांचे ऐकणे बंद कर आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक. जे लोक आज तुला वेडा समजत आहेत तेच लोक उद्या तुझा आदर्श घेतील. स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मग तुला पडण्याची भीती का असावी? मनातली सर्व शंका झटकून टाक आणि नवीन उमेदीने कामाला लाग. जर तुझा या शब्दांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये मी लढणार आणि जिंकणार असे नक्की लिही. माझ्या लाडक्या भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यातील सर्व मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या आणि शत्रूंच्या काटकारस्थानाचा आत्ताच अंत करायचा असेल तर स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या इच्छेवर सोडून दे. त्यांच्या शरणी जा. हा आध्यात्मिक परिवार तुझी ढाल बनून उभा आहे. माझ्या भक्ता, तू अनेकदा मोठ्या संकटामधून अगदी नखाच्या अंतराने वाचला आहेस. कधीकधी चालता चालता मोठा अपघात टळला आहे, तर कधीकधी ऐनवेळी तुझा मोठा आर्थिक फटका बसता बसता राहिला आहे. तुला वाटतं की ते तुझे नशीब होते, पण नाही. तो स्वामींचा अदृश्य पहारा होता. जेव्हा संकट तुझ्यावर वार करायला येते तेव्हा स्वामी स्वतः समोर उभे राहून तो वार आपल्या छातीवर झेलतात. तू माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहेस आणि तुझ्या केसालाही धक्का लागू देणे स्वामींच्या दरबारात मंजूर नाही. त्यामुळे स्वतःला कधी अनाथ किंवा एकटे समजू नकोस. या जगात काही लोक असे आहेत ज्यांनी तुझा केवळ एका पायरीसारखा वापर केला. त्यांचे काम असेपर्यंत त्यांनी तुला डोक्यावर घेतले आणि गरज संपताच तुला ओळखायलाही नकार दिला. अशा लोकांच्या वागण्याने तुझे मन दुखावले आहे. तू आतून खूप तुटला आहेस. पण माझ्या बाळा, हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. माणसांची पारख करायला शिक. प्रत्येकासाठी स्वतःचे रक्त आटवणे बंद कर. ज्याला तुझ्या अडचणीची किंमत नाही त्याला तुझ्या आयुष्यातून कायमची वजा करून टाक. माणसाने नेहमी नम्र असावे, पण लाचार कधीही असू नये. स्वाभिमानाने जगणे हाच खरा धर्म आहे. येत्या काही काळात तुझ्या आयुष्यात एक मोठा कायदेशीर किंवा कौटुंबिक विजय मिळवण्याचे योग आहेत. जे लोक तुझ्या मालमत्तेवर किंवा पैशांवर डोळा ठेवून बसले होते ते स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. घरातील जे जुने आजारपण आहे, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण चिंतेत होते, त्या आजारातून मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. घरामध्ये लवकरच एक मंगल प्रसंग साजरा होईल, ज्यामुळे घरातील जुने हवेदावे संपूर्ण जातील. जेव्हा हा आनंद तुझ्या घरात येईल तेव्हा अहंकार करू नकोस. कोणा एका भुकलेल्या माणसाला किंवा मुक्या जनावराला आनंदाने अन्न दे, कारण प्राण्यांच्या तृप्त आत्म्यातून निघणारा आशीर्वाद थेट स्वामींपर्यंत पोहोचतो. जर तुला माझे विचार पटले असतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या लाडक्या भक्ता, हा महाअध्याय आता अद्वितीय महाअनुभव आता पूर्ण झाला आहे. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुझ्या नशिबाची नवीन दिशा निश्चित करणारा स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तुझ्या स्वामींवर अढळ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक कर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहून आपल्या स्वामी परिवाराची ताकद कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखव. हा व्हिडिओ तुझ्या व्हॉट्सॲपवरील कमीत कमी 7 जणांना नक्की शेअर कर. माझ्या भक्ता, नामस्मरणाची ताकद ही ब्रह्मांडातील सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तू शांत चित्ताने श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा उच्चार करतोस तेव्हा तुझ्या शरीरातील सर्व नकारात्मक लहरी नष्ट होतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर किमान 108 वेळा या नामाचा जप करण्याची सवय स्वतः लाव. याने तुझ्या डोक्यातील विचारांचे वादळ शांत होईल. तुला गाढ झोप लागेल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुझी क्षमता दुप्पट होईल. शत्रू कितीही कपटी असला तरी स्वामींच्या एका शब्दापुढे त्याची शक्ती शून्य होते. आता जुन्या गोष्टींचा शोक करणे थांबव. भूतकाळात जे नुकसान झाले ते लोक सोडून गेले, ते सर्व काळाच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. आता समोर पाहण्याची वेळ आली आहे. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय आणि रखडलेली धनसंपत्ती मिळण्याचे मार्ग प्रबळ झाले आहेत. तुझ्या नशिबाची जी रेषा कालपर्यंत धूसर झाली होती ती आता स्वामींचे वरदास्ताने ठळक आणि तेजस्वी बनली आहे. कष्टाला आळसाची जोड देऊ नकोस. उठ, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज हो. हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो मनात उतरवण्यासाठी आहे. स्वामी तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात, प्रत्येक वळणावर तुझ्यासोबत सावलीसारखे उभे आहेत. जेव्हा जेव्हा तुला असे वाटेल की तू खचत आहेस तेव्हा डोळे बंद कर आणि मनातून आवाज दे, स्वामी मी तुमचेच लेकरू आहे. साक्षात समर्थ तुमच्या पाठीशी असताना तुला अपयशाची भीती बाळगण्याची गरजच नाही. उठ, उभा राहा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक.
विजय तुझाच नक्की होईल.